माझ्या प्रिय भावंडांनो, सविनय जय भीम. 8 मार्च म्हणजे महिला दिन जवळ आलेला आहे आणि अनेक लोक याची तयारी करण्यामध्ये गुंतलेले असावेत. आता ज्यांनी इतिहासभर महिलांच्या मुक्तीला विरोध केला ते सुद्धा लोक मोठ्या प्रमाणामध्ये याचं सेलिब्रेशन करतात. ते काय करतात हा भाग वेगळा, पण निदान 8 मार्च महिला दिन आहे याचा एक वापर तरी ते करतात. मला याचं काही वाईट वाटत नाही. धीर आहे, दुरुस्त आहे. भारताच्या इतिहासामध्ये महिलांच्या मुक्तीसाठी कोण लढलं असा जर एक विचार केला तर फार पुरातन काळात जायला नको, परंतु 2500 वर्षापूर्वी या देशामध्ये एक महत्तम क्रांतिकारक महामानव जन्माला आला आणि ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध. यांनी प्रथमतः संघामध्ये स्त्रियांना स्थान दिलं आणि त्यातनं थेरी गाथा नावाचं एक सुंदर पुस्तक माझ्या वाचण्यात आलं. त्याच्यामध्ये कसं जीवन बदललं स्त्रियांचं हे आलेलं आहे. त्याच्यानंतर भारताच्या भक्ती चळवळीमध्ये त्यांनी इतका पुरोगामी विचार केला की जनाबाई असेल, मुक्ताई असेल, या स्त्रिया अनेक स्त्रिया आहेत. या स्त्रियांनी जे लेखन केलेलं आहे, अभंग लेखन केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीचा विद्रोह केलेला आहे तो पाहता वारकरी संप्रदाय हा स्त्रियांच्या बाजूने उभा राहिला आहे असं दिसतं. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर सगळ्यात स्त्रियांसाठी अतिशय बारकाईनं लक्ष घालून जर कुणी काम केलं असेल तर ते छत्रपती शिवरायांनी. छत्रपती शिवराय असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांनी स्त्रियांच्या बाबतीमध्ये अतिशय सखोल विचार करून स्त्रियांच्या रक्षणाचा, एकूण स्त्रियांच्या विकासाचा विचार केला. आणि त्यानंतर आधुनिक काळामध्ये महत्तम क्रांतिकारक म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रत्यक्ष कृती करून स्त्रियांच्या अनेक गोष्टींचा नीट अभ्यास करून, म्हणजे जात पात धर्म असलं काही लक्षात न घेता ज्या ब्राह्मण महिला होत्या, ज्या विधवा होत्या, ज्या गरोदर राहायच्या, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी गरोदर इथं या आणि बाळंत व्हा अशा प्रकारचं एक केंद्र उभं केलं. स्वतः सावित्रीबाई फुले यांना शिकवलं. सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये काढली. हा सगळा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. पण पुढचे 5 दिवस जे आहेत ते मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे स्त्रियांसाठी आधुनिक काम केलेलं आहे त्याच्या बाबतीत मी व्हिडिओ बनवणार आहे. आता हे सगळे व्हिडिओ खास करून महाराष्ट्रामधल्या सर्व जाती धर्माच्या स्त्रियांपर्यंत पोहोचावेत, सगळ्या बहिणींपर्यंत पोहोचावेत अशी माझी अपेक्षा आहे. याचा अर्थ असा नव्हे की पुरुषांनी हे व्हिडिओ बघू नयेत, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी त्यांच्या जीवनाची सुरुवात म्हणजे ते कोलंबिया विद्यापीठामध्ये MA करत असताना त्यांनी जो प्रबंध लिहिला त्या प्रबंधामध्ये त्यांनी जे स्त्रियांच्या बाबतीमध्ये जे विश्लेषण केलेलं आहे, म्हणजे जातीव्यवस्थेचा जन्म कसा झाला, जातीव्यवस्था का टिकली आणि ती इतके वर्ष का चालू आहे, याच्या बाबतीत विचार करताना बाबासाहेबांनी खूप महत्वाचे विचार मांडलेत. ते सगळ्यात आधुनिक आहेत आणि सगळ्यात अलीकडचे आहेत असं मी मानतो. आणि म्हणून येत्या 5 दिवसामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे स्त्रियांसाठी काम केलेलं आहे त्याच्या बाबतीमधले एक सिरीज, एक व्हिडिओची सिरीज मी चालू ठेवणार आहे. आपण या सिरीजला सगळ्यांनी, सगळ्या माझ्या बांधवांना माझी विनंती आहे की प्रत्येक स्त्रीकडे हे पोहोचावं, कारण बाबासाहेबांनी नेमकं स्त्रियांसाठी काय केलेलं आहे हेच आपण पोचवायला कमी पडलो. आणि म्हणून इतर जातीच्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना आपण लोक म्हणजे बघतो मी काय की बाबा त्या देवाधर्मामध्ये अडकलेल्या आहेत, उपास तापास करत आहेत, अंगात येते त्यांच्या सगळं ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये लोक खूप बोलतात. का? कारण त्यांच्याकडे बाबासाहेब पोहोचला नाही. हे एका छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम पुढचे 5 दिवस चालणार आहे. धन्यवाद. जय भीम.